गुरुपौर्णिमेनिमित्त जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातील यावल रस्त्यावरील श्री स्वामी समर्थ मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली। मंदिर परिसरात आरती, नामस्मरण, पारायण आणि विविध धार्मिक विधी भक्तिभावाने पार पडल्याने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते। चोपडा शहरासह परिसरातील महिला, पुरुष, युवक, युवती आणि ज्येष्ठ नागरिकांनी श्री स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होत दर्शनाचा लाभ घेतला। गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित पारायणात अनेक भाविक दाम्पत्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत गुरुसेवा आणि अध्यात्माची परंपरा जपली। मानवी जीवनात गुरुचे स्थान सर्वोच्च असून गुरुच्या मार्गदर्शनातूनच जीवनाला योग्य दिशा मिळते असा संदेश यावेळी देण्यात आला। मंदिरात दिवसभर भाविकांची दर्शनासाठी रांग कायम होती। यावेळी श्री स्वामी समर्थ मंदिराचे बापू यांनी गुरुपौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व सांगत श्रद्धा, सेवा आणि सदाचाराचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले। गुरुभक्तीचा उत्साह आणि अध्यात्माची अनुभूती देणारा हा सोहळा भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला। गुरुपौर्णिमा अतिशय आपल्या जीवनातील अतिशय महत्वाचा असा दिवस आणि अलौकिक साक्षात्काराचा दिवस आहे। दत्तप्रभू हे स्वतः जगद्गुरु असते, परंतु त्यांनी सुद्धा 24 गुरु केलेले आणि त्याकरता आपण जे गुरु करतो ते मानवी गुरु करतो। या ठिकाणी आपण प्रत्यक्ष परब्रह्माचं गुरुपद आपण त्या ठिकाणी घेतो, म्हणून याचं महत्व आज म्हणजे फार मोठ्या प्रमाणात सांगितलं। त्याचप्रमाणे आज आमच्या या ठिकाणी साधारणतः 412 सेवेकरी गुरुचरित्र पारायणाकरता बसलेले। आज त्या पारायणाची सांगता त्या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून आज गुरुपूजनाला या ठिकाणी सुरुवात होते आणि त्याला फार मोठ्या संख्येनं आज या ठिकाणी सर्व मंडळी उपस्थित झालेली आहे आणि गुरुपूजनाचा लाभ आज होत आहे। अशा पद्धतीनं आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा असा दिवस आहे आणि हा जो मार्ग आहे हा मार्ग दत्तप्रभूंचा मार्ग आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी अतिशयोक्ती नाही किंवा इतर कुठल्याही त्याच्यामध्ये नाही, फक्त आध्यात्मिक मार्ग हा मार्ग त्याचप्रमाणे आपण असं म्हणतो त्या ठिकाणी विज्ञान संपतं, त्या ठिकाणी अध्यात्म हे चालू अशा पद्धतीनं हा अतिशय खूप चांगला असा हा मार्ग आपल्या याच्याने या ठिकाणी आपण एकदा सुरू केलेला आहे आणि त्याकरता आजचा आपल्याला हा दिवस आहे तो अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आज आपण साजरा करतो।